मतचोरीचा आरोप सिद्ध करावा अन्यथा क्षमा मागावी राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची त्यांना कठोर सूचना। संबंध नसलेले आरोप करू नयेत, आयोगानं ठणकावलं। विधानसभा निवडणुकीआधी 2 जण भेटलेले होते, त्याने 160 जागा जिंकण्याचा दावा केला। निवडणूक आयोगावर विश्वास असल्यानं दोघांकडे दुर्लक्ष केलं। शरद पवार यांचा गौप्यस्फोट। एका घरात एक व्यक्ती राहत असताना 40 लोकांनी मतदान केलं। निवडणूक आयोगानं स्वतंत्र कारवाई करण्याची गरज। दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे, शरद पवार यांची मागणी। शरद पवार यांना राहुल गांधींना भेटल्यावरच घोटाळ्याची आठवण का झाली? पवार यांच्यावर राहुल गांधींचा परिणाम झालेला दिसतोय, मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका। दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यानं अनेकांच्या पोटात दुखतंय, अनेकांची झोप उडाली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर आम्ही आघाडीबाबत निर्णय घेऊ, शरद पवार यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येतील हे निश्चित, मात्र महाविकास आघाडी नसेल यात काही तथ्य नाही। अजून चर्चेसाठी 3 ते 4 महिने आहेत, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल। तटकरे यांनी एकनाथ शिंदेंशी चर्चा केली असली तरी ते भरत शेट यांनाच रायगडचा पालकमंत्री करतील। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आणि कल्याणकाळे यांच्यात महसूल मंत्री बावनकुळेंसमोर जुंपली। मंजूर करून आणलेल्या कामाच्या श्रेयवादावरून ही बाचाबाची। प्रफुल्ल लोढा प्रकरणाबाबत आम्ही बोलत होतो म्हणून आमचं तोंड बंद करण्यासाठी हे षडयंत्र। खेवलकर प्रकरणाबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल लोढा यांचा विषय मी सोडलेला नाही आणि सोडणारही नाही, खडसेंचं वक्तव्य। ठाण्यामध्ये महापालिकेकडून ठाणेवरच्या मॅरेथॉनचं 6 वर्षांनी आज आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाखवला जाणार हिरवा झेंडा। बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे एकत्र पॅनल। 43,000 सभासद बजावणार मतदानाचा हक्क। लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण। 26 लाख लाडक्या बहिणींची होणार तपासणी। वर्षभरापासून 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी घेतला योजनेचा लाभ। लाडकी बहीण योजनेतील 26 लाख महिलांची चौकशी होणार। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पात्रता तपासणी। 45 लाख शेतकऱ्यांना पंपाचं वीज बिल माफ। चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा विचार। निवडणूक आयोगानं 334 पक्षांना पक्षाच्या यादीतून हटवलं। आता देशभरात 2854 राजकीय पक्षांपैकी 2520 पक्ष उरले। दादरच्या कबूतरखाना परिसरात दंगल नियंत्रक पथक तैनात। लागोपाठ होणाऱ्या आक्रमक आंदोलन आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। हायकोर्टाच्या निर्णयानंतरही जैन समाजाकडून आदेशाचं उल्लंघन। पिण्याच्या पाण्यासाठी वडेगाव येथील महिलांचा पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा। गेल्या 20 वर्षांपासून बोरवेलवर अवलंबून जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय, असा प्रश्न करत प्रशासनाविरोधात संताप केला व्यक्त। बेळगावमध्ये कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांना शेतकऱ्यांकडून घेराव। वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी मंत्री गुंडूराव होते उपस्थित, परत जाताना शेतकऱ्यांनी घातला घेराव। 11 आणि 12 ऑगस्ट रोजी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया होणार। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कलश आणि उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था। नागपूरच्या कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना। अपघातात काही मजूर गंभीर जखमी असल्याची माहिती। स्लॅब टाकण्याचं काम सुरू असतानाच ही घडली दुर्घटना। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। सिंधुदुर्गातील 110 किलोमीटर चौपदरीकरणाचं काम पूर्ण, मात्र ठिकठिकाणी खड्डे। यंदाही कोकणवासियांचा गणेश चतुर्थीला खड्ड्यातून प्रवास। लातूर जिल्ह्यातील चकनाळ पाटी येथे खड्डेयुक्त रस्त्याचा नागरिकांनी साजरा केला वाढदिवस। रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांचं अनोखं आंदोलन। साताऱ्यातील पुसे सावळी कराड रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून खड्डेच खड्डे, त्यामुळे पादचारी आणि वाहन चालक त्रस्त। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष।
संभाजीनगरमध्ये पैठणच्या नवगावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन। मृतदेहासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू। तातडीने जागा आणि रस्ता उपलब्ध करून देण्याची केली मागणी। प्रहार संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची केली मागणी, तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा सुद्धा दिला इशारा। हिंगोलीमध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आदिवासी बांधवांचा मोर्चा। हातामध्ये पदवीचं कागदपत्र घेत मोर्चा। साखळी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। उजनी धरण 100% भरलं। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली। धरणातील पाणीसाठा 117.11 TMCवर येऊन पोहोचला। पैठणच्या जायकवाडी धरणात 92% जलसाठा जमा। यंदा 1,80,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची दाट शक्यता। धरणातील पाणी नदीपात्रात आणि उजव्या कालव्यात सोडण्यात आलं। इंदापूरमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात। मका ज्वारीच्या पेरणीनंतर पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा, मात्र काढणीला आलेल्या फळबागांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता। पुणे नागपूर वंदे भारत आजपासून धावणार। 12 तासात पुण्याहून गाठता येणार नागपूर। प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता। बारामतीतील विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात। रेडबर्ड प्रशिक्षण संस्थेचं विमान लँडिंग करताना पुढचं चाक वाकडं झाल्यानं अपघात झाल्याची माहिती। रेडबर्ड या विमानाचे सातत्यानं होत आहेत अपघात, कारवाईची केली मागणी। अज्ञात ट्रकची 2 दुचाकीस्वारांना धडक, दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी। आरमोरी तालुक्यातील घटना। उड्डाणपुलाच्या खोदकामात आढळला हाडांचा सांगाडा। नागपूरच्या सकदरा परिसरातील बेसा पॉवर हाऊस जवळ खोदकाम होतं सुरू। ओळख पटवण्याचं काम सुरू। अहिल्यानगरमध्ये अकोले येथे आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन। हजारो आदिवासी बांधव सोहळ्यामध्ये सहभागी। या दिनानिमित्त आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण। शहापूर तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहामध्ये संपन्न। जागतिक दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत, पारंपरिक वाद्य वाजवत, मिरवणूक काढत आदिवासी दिन उत्साहात केला साजरा। जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात मोठा उत्साह। माजी आमदार शरदकुमार गावित यांच्या वतीनं रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचा सहभाग।